जय महाराष्ट्र मित्रांनो, भारतीय रेल्वेतर्फे पुन्हा एक मोठी भरती घेऊन आलोय. परमनंट जॉब असणार आहे. जसं की तुम्ही ते बघू शकताय, सेक्शन कंट्रोलर या पोस्ट साठी फॉर्म भरणं सुरू झालंय. इथे बघू शकताय शेवटची तारीख सुद्धा दिली आहे. 14/8/2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. आजपासून फॉर्म भरणं सुरू झालंय. ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. तुम्ही बघू शकताय संपूर्ण माहिती याच्यात दिली आहे. सेक्शन कंट्रोलर काय काम करतात, जसं की तुम्ही बघू शकता, हा जो एम्प्लॉय आहे ते जे काम करताय ऑफिसमध्ये तुमचं काम असणार आहे. थोडक्यामध्ये तुम्हाला इथे दिसून जाईल, ज्या प्रकारे समजा एखादी ट्रेन आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे, कुठल्या ठिकाणी समजा एक्सप्रेस आली तर ती दुसरी गाडी थांबवण्यात येते, जी फास्ट स्पीडने असते ती निघून जाते. तर अशा प्रकारे जे कंट्रोलर करतात त्यांना सेक्शन कंट्रोलर म्हणतात. म्हणजे ऑफिसमध्ये बसून कुठली ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे, कधी पोहोचेल, त्याच्यानंतर कुठल्या प्लॅटफॉर्मची ट्रेन कुठे थांबवायची, काय करायचं, हे सगळं जे मॅनेज करतो ते काम असतं सेक्शन कंट्रोलरचं. आणि त्यासाठीच ही भरती निघाली आहे. तुम्ही ते बघू शकताय, फार मोठी पीडीएफ, टोटल 58 पानी पीडीएफ आहे. पण अगदी थोडक्यामध्ये समजून सांगतोय. आणि तुम्हाला रेल्वेतच जॉब पाहिजे असेल तर काल पण आपण व्हिडिओ टाकला होता 10वी-12वी बेसवर. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर त्यावर पण, आणि महाराष्ट्र सरकारमध्ये जॉब पाहिजे तर त्यावर पण असे भरपूर सारे व्हिडिओज आणतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आता ज्यांना रेल्वेमध्ये जॉब पाहिजे त्यांना डिटेलमध्ये समजून सांगतो. तर मित्रांनो, खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्या पीडीएफ मध्ये डिटेल माहिती दिसून जाईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्यातर्फे ही भरती आलेली आहे. तुम्ही ते नोटिफिकेशन नंबर बघू शकताय. शॉर्ट नोटिफिकेशन 27/6 ला आली होती, पण आता अप्लाय करणं सुरू झालेलं आहे 15/7/2026 पासून. म्हणजे आजपासूनच आपण अप्लाय करू शकतोय. 14/8 म्हणजे 14 ऑगस्ट पर्यंत. त्याच्यानंतर पेमेंट करायची शेवटची तारीख दिली आहे. फॉर्म मध्ये जर काही चुका झाल्या तर ते पण करेक्शन करायची शेवटची तारीख इथे 26/8/2026 असणार आहे. अजून एक्झाम कधी असणार आहे दिलं नाही, त्यामुळे चांगली गोष्ट आहे. स्टडी करण्यासाठी तुमच्या हातात दिवस आहे, तर मी ते बुक टॅग करून देईल. तिथून तुम्ही अभ्यास सुरू करून द्या. त्यानंतर किती जागा आहे, वयाची अट काय, तर तुम्ही ते बघू शकताय. सेक्शन कंट्रोलर ही पोस्ट असणार आहे. लेवल 7 सीपीसी म्हणजे 6चं आपल्याला इथे लेवलनुसार पेमेंट मिळतं. इनिशियल पे म्हणजे बेसिक सॅलरी 35,400 आहे. यामध्ये भरपूर सारे अलाउन्सेस ऍड होतात. जवळपास 60 ते 70,000 पर्यंत तुमची इथे सॅलरी जाते, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्ड आहे. मिनिमम वय तुमचं 20 पाहिजे, जास्तीत जास्त 23 पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी. पण जर का तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्ष सूट, ओबीसी मधून असाल तर इथे बघा दिलंय तर तुम्हाला 3 वर्ष सूट, एक्स सर्व्हिसमन असाल तर तुम्हाला इथे वयामध्ये सूट दिली आहे. पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट असाल तरी वयामध्ये सूट दिली आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. टोटल 119 जागा आहे. 119 जागा आहे. जागा पण चांगल्या आहे. त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. आता अप्लाय करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर तुम्ही ते बघू शकताय. मिनिमम क्वालिफिकेशन म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, बीटेक किंवा कुठलंही ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. जसं मी तुम्हाला सांगितलं, वयाची अट ही 1/7/2026 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे. म्हणजे त्या दिवशी तुमचं वय कमीत कमी 20 पाहिजे आणि जास्तीत जास्त 33 पाहिजे. पण इथे बघा दिलेलं आहे, तुमच्या तारखा दिलेल्या आहे. म्हणजे तुमचा जन्म UR आणि EW साठी 2/7/1993, आणि जर ओबीसी नॉन क्रिमिनल तुम्ही असाल तर 2/7/1990, आणि SC ST साठी 2/7/1988 ला जरी झालेला आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय, जी की एक चांगली गोष्ट आहे. अप्लाय कसं करायचं तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आपण आल्यानंतर इथे बघा अप्लाय दिलंय, यावर क्लिक करायचं आहे. एक तर तुम्ही लॉग इन करू शकताय आधार सोबत किंवा तुमचा अकाउंट क्रिएट करू शकताय. जर का नसेल तर मग तुम्हाला हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. आपण इंडियन आहोत. त्याच्यानंतर तुमचं फुल नेम ते रिटाईप करून घ्यायचं आहे. तुमची जन्मतारीख कन्फर्म करून घ्यायची आहे. जेंडर कन्फर्म करून घ्यायचं आहे. वडिलांचं नाव कन्फर्म करून घ्यायचं आहे. आईचं नाव कन्फर्म करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमची बेसिक माहिती टाकायची आहे. मग तुमचा ईमेल ॲड्रेस व्हेरिफाय करून घ्या. मोबाईल नंबर व्हेरिफाय करून घ्या. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे आणि क्रिएट अन अकाउंट बनायचं आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे संपूर्ण फॉर्म भरू शकताय. आता अप्लाय करण्यासाठी किती फी आहे तर जनरल ओबीसी साठी ₹500 फी आहे. SC ST PWBD आणि वुमन कॅन्डिडेट तुम्ही आहात तर ₹250 ते फी असणार आहे. फी त्यामानाने कमी आहे. बँकिंग एक्झामला खूप जास्त फी घेतली जाते, त्यामानाने ते फी कमी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे, तर सगळ्यात आधी आपली होणार आहे स्टेज 1 मध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. यासाठी तुम्हाला इथे मी बुक टॅग करून देईल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते.
त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि मेडिकल एक्झामिनेशन होतं. या प्रकारे आपलं सिलेक्शन होतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कॉम्प्युटर बेस्ड क्रॅक करणं. डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल आहे, जेन्युइन आहे, तर काही टेन्शन नाही आणि मेडिकल एक्झामिनेशन तुम्ही पास केली तर तुम्ही रेल्वेमध्ये परमनंट जॉबला लागाल. आता ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम कशी असणार आहे, जी की 100 मार्काची असणार आहे. 120 मिनिटं म्हणजे 2 तास मिळणार आहे. देअर इज अ निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/3ची. एनालिटिकल अँड मॅथेमॅटिकल 60 प्रश्न 60 मार्कांसाठी, लॉजिकल कॅपेबिलिटी 20 प्रश्न 20 मार्कांसाठी, मेंटल रिझनिंग 20 प्रश्न 20 मार्कांसाठी, म्हणजे टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असणार आहे. याचं बुक पाहिजे तर मी ते टॅग करून देईल. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये भरती आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे मुंबईचं ऑफिस आहे, त्यामध्ये सुद्धा भरती असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला अप्लाय करायचं तर मुंबईचं जे ऑफिस आहे, त्यासाठी तुम्ही ते सिलेक्ट होऊ शकताय. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. एलिजिबल असेल, बाकीचं शिक्षण झालं असेल, तर त्यानुसार सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ पाहून अप्लाय करू शकताय. अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.